पोलीस स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न। नाशिक 14 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मंडळांना आज पोलीस स्टेशनच्या वतीने बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते। मंडळांना येणाऱ्या विविध समस्या यावर पोलीस प्रशासन आणि मंडळ यांमध्ये समन्वय साधण्यासाठी नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष सदस्य तसेच शांतता समिती सदस्य यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी केली गेली पाहिजे असा मोलाचा संदेश दिला। आपले स्वयंसेवक असले की त्यांचं लक्ष राहतं, त्यांना एखादा आपण जर काही आयडेंटिटी दिली, आयडेंटिटी कार्ड दिलं आणि गळ्यात अशी लेस वगैरे दिली तर तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा लक्षात येईल की अरे हा स्वयंसेवक आहे आणि असं दोघांनी मिळून आपल्याला हा उत्सव जल्लोषात परंतु संविधानाच्या चौकटीत आपल्याला साजरा करायचा आहे। त्या दृष्टीने आपल्यामध्ये म्हणजे आमच्यामध्ये पोलिसांमध्ये आणि आपल्यामध्ये हा समन्वय आपल्याला ठेवायचा आहे आणि म्हणून आपण या बैठकांचं आयोजन करतो। कम्युनिकेशन गॅप इथं राहायला नको। अजून कोणाला काही सांगायचं असेल तर 134 जयंती निमित्त सर्व माझ्या भीमसैनिकाला मी शुभेच्छा देतो। मी मागील नोमिनी बुद्धयार आणि महाबोधी बुद्धयार याचा मी सदस्य आहे। गेल्या अनेक काही वर्षापासून पदाधिकारी म्हणून एक सामाजिक काम करत असतो। मला एकच सांगायचं आहे की 13 तारीख आणि 14 तारीख अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांगल्या प्रकारे मोहीम राबवली जाते आणि ज्या ठिकाणी जयंत्या होता त्या ठिकाणी पोलीस स्टाफ चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्यांचा सर्व फोकस जयंतीवर असतो। पण जास्तीत जास्त जे टवाळखोर असन, गुन्हेगारी क्षेत्रातले असन किंवा काही तिथं प्रकरण घडवत असा तर आपल्या जयंतीचे अध्यक्ष असन, पदाधिकारी असतात, त्यांनी पोलिसांकडे गोपनीय माहिती द्यायला पाहिजे, जे करून की त्यांना माहिती आपण दिली तर नक्कीच पोलीस आपल्याला मदतीला धावत राहतात। आपण काय करतो की आपण माहिती न देता आपण माघारी हटून काही गोंधळ झाला तर शेवटी आपण पोलिसांवर दबाव आणतो। पहिली गोष्ट ती झाली। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 13 तारीख आणि 14 तारीख हे मी सीपी साहेबांना विनंती करतो, या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी आपण तरी एक मोहीम राबवा। जिल्ह्याअंतर्गत आंबेडकरांची जी जयंती होती त्या ठिकाणी जे वाईन शॉप असन, दारू अड्डे असन, ज्या ठिकाणी असन 13 ते 14 तारखेला बंद ठेवले तर कुठेही गोंधळ होण्याचं काम होणार नाही। माझा नमस्कार, मी कावेरी आहे, शिवसेना जिल्हा प्रमुख शिव अंगणवाडी सेना। आजच्या दिवसाला आपण आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर इथे जमलेलो आहोत। ह्या पार्श्वभूमीवर आत्ताच दादांनी जे सांगितलं की बियर शॉप आणि वाईन शॉप बंद ठेवायला हवेत, खरंच मी याचं समर्थन करेन। खरं तर काय होतं, आंबेडकर जयंतीला मी प्रत्येक वर्षाला माझ्या एरियामध्ये काम करत असते आणि हा दिवस चांगला साजरा करते युवकांसोबत। तर मी त्यांनाही विनंती प्रत्येक वर्षाला माझी हीच असते की फक्त बाळांनो तुम्ही दारू पिऊ नका। दारू पिऊन तुम्ही जे हे करता, मिरवणूक काढतात, त्यातच तुमचे आपसापसातच वाद होतात, त्याने हे केलं त्याने ते केलं आणि हे जे वाद होतं याचं रूपांतर मारामाऱ्यांमध्ये होतं आणि नागाने साहेबांपर्यंत त्या गोष्टी येतात आणि काम वाढतं। म्हणून साहेबांनी खरंच ह्या 2 दिवसात जर ह्या गोष्टींवर बंदी आणली दोन्ही शॉपवर तर नक्कीच वाद कमी होऊन इथलं काम वाढणार नाही। शिक्षणासाठी वर्गात सुद्धा एंट्री नव्हते, वर्गाच्या बाहेरून सुरुवातीचं शिक्षण घेतलं तर त्यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर असा मुलगा ज्याला वर्गात एंट्री नव्हती त्यांनी जिद्दीच्या जोरावर जगातले जे नावाजलेले विद्यापीठ आहे तिथून डॉक्टरेट प्राप्त केली आणि ती कोणत्या काळी आज म्हणजे आजपासून 100 वर्षापूर्वी की ज्यावेळेस दळणवळणाची साधने नव्हती, की ज्यावेळेस लंडनला जायचं किंवा कोलंबियाला जायचं तर जहाजात बसून जावं लागायचं, महिना तो प्रवास असायचा। तर अशा पद्धतीने या स्ट्रगल मधून त्यांनी तो अभ्यास केला। नुसता अभ्यास केला हा विषय नाही, तो चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर बॅरिस्टर झाल्यानंतर या देशामध्ये खूप कमी लोक बॅरिस्टर होते की जिथं बाबासाहेबांनी वकिली केली असती तर त्यांनी पुढच्या काही पिढ्या त्यांच्या तशा त्या पैशावर जगल्या असत्या। परंतु मी जे शिकलोय, मी जे ज्ञान घेतलंय ते समाजातल्या माझ्या लोकांसाठी घेतलंय आणि त्यांच्यासाठी काम करायचंय आणि म्हणून सगळा पुढचा इतिहास घडलेला आहे।
म्हणजे ही पण बाब आपल्याला या निमित्ताने लोकांसमोर मांडावी लागेल. आणि हेच उत्सव असतात की या ज्या बाबी आहेत ह्या आपल्याला प्रकर्षाने त्या समोर मांडल्या पाहिजे. आणि शेवटी जे आहे की हा एवढा मोठा देश आहे, आज 145 कोटी लोकांचा देश आहे. इथे 150 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. एवढी राज्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आहे, वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक स्थिती आहे. इथं वाळवंट आहे, इथं बर्फाच्छादित प्रदेश आहे, इथं जंगल पण आहे, सगळं आहे. आणि हा एवढा मोठा देश, असा देश या जगामध्ये नाहीये. तुम्ही जर अभ्यास केला तर एवढी विविधता असलेला देश या जगामध्ये नाहीये. आणि तो देश लोकशाही मार्गाने व्यवस्थित चालतोय. आज 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळवून, तरी पण व्यवस्थित चालतोय. हे श्रेय या देशाची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला आहे. आणि ती राज्यघटना तशी 75 वर्षानंतर सुद्धा ती लागू पडेल आणि त्यानुसार हा देश व्यवस्थित चालू राहील. हे जे दूरदृष्टित्व होतं, हे दूरदृष्टित्व बाबासाहेबांचं होतं. त्यांचा जो अभ्यास होता त्याला होतं आणि त्याच्या बळावर आज हा देश वाटचाल करतोय. त्याच्यामुळे हे जे संविधान आहे, आपण सगळे संविधान प्रेमी नागरिक आहोत. ते संविधान नुसतं संविधान संविधान म्हणून चालणार नाही. तर संविधान म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही. संविधान म्हणजे या देशाचा कायदा. या देशाचे सगळे कायदे संविधानाला धरून आहेत. संविधान म्हणजे या देशाचा कायदा आणि त्या कायद्याचं आपण पालन करणं ही आपली मुख्य जबाबदारी. पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी उपस्थितांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.